अवधूत दांडेकर, क्रिएटिव्ह 11 माकणे टीमचा एअर फायटर्स निहिल किनी. त्यानंतर आपण पाहिलं तर ओमकार बॉयज एडवन टीमचा मनोज पाटील मन्या, आकाश तरे पालघर स्पोर्ट्स क्लबचे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अयांश 11 दातिवरे जयेश घरतला आपण पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर कपासे लायन्स टीमचा रवींद्र मेहरला आपण पाहत आहेत. त्यानंतर बच्चू बाबा 11 मनीष भोईर मन्याला आपण पाहत आहेत. आणि 311 रांजणपाडा टीमचे रोहित म्हात्रे यांना आपण पाहत आहेत. हे कॅप्टन आयकॉन प्लेयर आपण पाहू शकतायत. सफाळी प्रीमियर लीग जे श्रोते आता सध्या जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. चला सामन्याला सुरुवात होते. घड्यात वाजलेले आहेत जवळजवळ आपण पाहतायत 10:11 झालेत. सामन्याला सुरुवात होईल. बंटी घरत आणि जीत पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 मॅचेस मध्ये निहिल किनीने 6 विकेट्स घेत इकॉनॉमिकल गोलंदाजी केल्या 8.82. 6 सीटर स्पोर्ट्स सध्या आपण पाहतायत. या चॅनलवर आपण आहोत. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या फायनल डे ला सुरुवात आपण करणार आहोत आणि पहिला वहिला सामना आपल्या भेटीला येतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस AR फायटर्स माकणे. मात्र सामन्याला सुरुवात होईल. 10 प्लेयर्सने खेळतात सध्या तरी आपण पाहतायत. पहिला बॉल डिलिव्हर होत असताना बंटी घरतला आपण पाहतायत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. 10:12 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. अतिशय चांगला बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची संख्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं निहिल किनी. यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आलाय. सकाळच्या सत्रामध्ये स्वीट टायमिंग, चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु इथे मात्र अपूर्व गावडला काही बॉल हाती लागला नाही आणि सरळ बॉल निघून जातोय. पहिला वहिला या सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन मध्ये खणखणीत दर्जेदार बंटी घरतच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. ओव्हर द विकेटने आले आणि इथून आपण पाहिला तर काय एलेक्स हेलची मला आठवण येते. ज्या वेळेला बंटी घरत बॅटिंग करतो त्यावेळेला त्याची उंची, अप्रतिम बॅटिंग स्टान्स आणि तुलना करू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. पहिल्याच बॉलवर डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना 1 रन वेगाने जीत पाटील त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी निघाले होते परंतु बंटी घरतने सांगितलं सकाळच्या सत्रात जीत आता इथे फुटवर्क तर चालतंय परंतु इथे पावलं आता थोडीशी अजून फ्री झालेली नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला दुसरी धाव घेण्यापासून थोडंसं कुठेतरी नकार दिला. चांगली थिंकिंग वापरली. 1 रन मिळते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. कारण सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुमचं फुटवर्क, तुमचं आय कोऑर्डिनेशन, टायमिंग, यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. राहुल पाटील ब्रँड आहे टेंबी खोडावेचा. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम 5 वर धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल. स्वप्नील पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झालेत
आणि पाहता पाहता 2 रन्स जीत पाटीलच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम एआर फायटर्स टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं तर गोलंदाजी स्वीकारली आणि त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा, परंतु निहिल किनीचं कौतुक करेन, एक चौकारा व्यतिरिक्त मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. चांगला बॉल होता. जीत पाटीलच्या खाणाखुणा माहिती आहेत, धागेदोरे माहिती आहेत निहिल किनीला, कारण एकाच टीम मध्ये बऱ्याच वेळेला आपण खेळत असताना आपण पाहतायत की प्रॅक्टिसच्या वेळेला त्या खाणाखुणा धागेदोरे माहिती असतात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिलं षटक निहिल किनीच्या नावावर 50-50% पाहायला मिळतं. पहिल्या षटकात तुम्ही वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ आपण पाहिला तर 3.5 मिनिटे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. बंटी घरत 3 बॉल मध्ये 5, जीत पाटील 3 बॉल मध्ये 2 रन. कमिटी मेंबर्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बंटी दादा यांना आपण पाहू शकाल. महेंद्र भोईर, बाळूमामा, हरेश्वर किनी, असलम शेख, त्यानंतर कुंदन घरत, रोहिदास पाटील, टायगर, हार्दिक किनी, अक्षय ठाकूर, भूपेश गावड, गौरव तरे, गणेश कारभारी, हर्षद पाटील, जॉमी, सचिन दादा पाटील, सचिनजी किनी, ऋषी पाटील, शमील पाटील, नवीन घरत, योगेशजी घरत, भूपेशजी रॉकी दादा, रोहनजी गावड, राजेशजी घरत, शुभमजी पाध्ये आणि त्यावर मी नाव घेईन तर मनीषजी गावड यांनी केलेले खूप कष्ट, मेहनत, त्यांची धावपळ ही सर्वांच्या नजरेत येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांची मेहनत आहे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल तर आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. बंटी घरत आज वेगळ्याच भन्नाट मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते एनर्जेटिक लेवल आज बंटी घरतची त्याची बॉडी लँग्वेज दर्शवते. स्वप्नील एक हँडसम क्रिकेटर म्हणून चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दचा हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आहे. कूल अँड काल्म 26 नंबरची जर्सी परिधान करणारा एक भरवशाचा पॅकेज म्हणून स्वप्नील किनीला आपण पाहतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. अतिशय चांगला बॉल आहे का नाही महेंद्र भोईसर यावेळेला वळतायत आणि गोलंदाजांनी कदाचित यावेळेला डीआरएस वापरला. इथे टाइमर स्टॉप केला जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या आपण चॅलेंज केलंय. मी सादिक राजापूरकर सर यांना विनंती करेन, या ठिकाणी आहेत. डिसिजन पेंडिंग. सफाळे प्रीमियर लीगचा तडका पाहायला मिळतोय. सीझन 3 मध्ये आहोत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. पहिला तुमचा जो डीआरएस होता तो मात्र या ठिकाणी लॉस्ट झालेला आहे. स्वप्नील किनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 1 रन मिळेल. 9 रन झालेत. यावेळेला अप्रतिम चांगला फटका. ट्रुदी कव्हर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने फिल्डर धावतायत. आकाश गावड पुढे सहसा होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रन साठी पलटले. थोडस थ्रू उशिराने झाला आणि निहिल किनी हेच सांगतायत की थोडस आपल्याला लेझी राहायचं नाहीये. इथे मात्र तुम्हाला थोडीशी एनर्जेटिक दाखवावी लागेल. बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह करावी लागेल. आणि इथे 3 रन्स मिळत असताना ही चुणूक असते. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल मध्ये तुम्ही जेव्हा कन्वर्ट करता त्यावेळेला तुमची खऱ्या अर्थानं बॉन्डिंग जी आहे, अंडरस्टँडिंग, एकमेकांवरचा विश्वास, आत्मविश्वास तो आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. 12 रन. फुलटॉस बॉल होता. इरादे पक्के स्पष्ट केले होते. पहिला विचार केला की मोठा फटका मारू, परंतु इथून गॅप मध्ये फक्त चेंडूला खेळून काढलंय आणि पाहता पाहता सरळ बॉल निघून जाईल. खूप चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु वेंकीला ह्या वेळेला आपण पाहिलं तर बॉलने बीट केलं आणि चेंडूने सीमारेषेवर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं राम राम ठोकलं गेलं. चौकार. गुड शॉट. 4 रन.
क्लास दाखवला यावेळेला बंटी घरतने. स्वप्नील किनी विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु आता इथे मात्र फक्त धावांवर धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. सरळ बॉल निघून जाईल. बॅक टू बाउंड्रीज. व्हॉट अ शॉट बाय बंटी घरत. अर्थातच प्रथमेश, परंतु बंटी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ क्लास 4. धन्यवाद HK. अर्थातच हार्दिक किनी आपण पाहतायत आणि स्वप्नील किनी यांचे जवळचे मित्र जे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. एकाच गावातून दोन्हीही अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चांगला फटका आहे. चीफ शॉट खेळला इनफिल्डच्या वरून. आकाश गावड फार वेगाने येत आहेत. एक नंतर कंप्लीट केली जाईल, परंतु आता आकाश गावड सांगतायत नाही आता दुसरी धाव मी यावेळेला पूर्ण करून देणारच नाही. आणि निहिल किनी हेच दर्शवत असताना अशाच प्रकारची आपल्याला फिल्डिंग करायची आहे. एक रन मेल. संघाची धावसंख्या 21. नो लॉस. काय स्टार्ट मिळून दिले. पहिल्या षटकात 7 धावा, या षटकात 14 धावा तब्बल खर्च केले गेलेत. आतापर्यंत षटक सुद्धा थोडस लांबलंय. एक बॉल नाही आपण पाहू शकतायत. चांगला बॉल होता. ही स्वप्नील किनीची ताकद होती. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना निहिल किनीने मात्र अपील जरूर केली, परंतु लेग स्क्वेअरच्या पंचांकडे ती अपील केली गेली होती. आणि इथून आपण पाहिलं तर 21 धावा झालेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 2 षटकांच्या समाप्ती अखेर. कधी कधी मात्र आपण पाहतो की लेग स्क्वेअरच्या पंचांकडे तुम्ही अपील केल्यानंतर त्याचं बेनिफिट तुम्हाला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मिळत नाही. तुम्ही मेन पंचांकडे अपील करा, तुम्हाला त्याचं कधी कधी बेनिफिट मिळत असतं. आपण सातत्याने पाहिलंय. 12 बॉलमध्ये 21 धावा पार्टनरशिपला जवाब पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 5 जीत पाटील, 7 बॉलमध्ये 15 रन बंटी घरच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. आता मिनिटे झालेली आहेत ती जवळजवळ आपण पाहू शकतायत. 9 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे हे लक्षात असू द्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रात मात्र भगवंतांना आपण स्मरण करून ही सुंदर मंत्रमुग्ध करणारी गाणी ही श्रवण इंद्रियांपर्यंत जेव्हा पोहोचतात ना, तेव्हा एक सकाळच्या सत्रामधली एक ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारली जाते. त्या भगवंतांना स्मरण करून मात्र आपण पाहतायत हे सुंदर संगीत ऐकायला मिळत आहेत. धन्यवाद हार्दिक किनी. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21. 21 धावा झालेत. 15 मिनिटे राहिलेली आहेत तुम्हाला आता 3 षटक टाकण्यासाठी. आकाश गावड आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल होता. ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. स्लोवर 1 बॉल थोडासा थांबून आला होता. सुंदर बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आकाश गावड इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्या खेळाडूला मिळालाय आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पदार्पण केल्यानंतर या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आकाश गावड आज सुंदर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्याचा अप्रोच इंटेंट मात्र दर्शवतोय की मी आज चांगली गोलंदाजी करेन. AR फायटर्स टीमच्या अंकुशजी पाटील आणि रुपेशजी पाटील यांनी मला का निवडलंय. टेंबी खोडाव्याच्या मात्र याच खेळाडूला माकणीच्या टीम मध्ये का घेतले गेले, कारण माझ्याकडे काहीतरी गुणवत्ता आहे, ते सिद्ध करण्याची ताकद माझ्याकडे आहे. हे 2 बॉलवर त्यांनी दर्शवलं. एक सेट फलंदाजाला बीट केलंय. सेकंड आयकॉन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग बंटी घरत जो सेट फलंदाज आहे त्याला आता कुठेतरी अडखळत खेळण्यासाठी भाग पाडले गेले. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत तिथून शफल होऊन खेळण्याचा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. आतापर्यंत 3 बॉल सातत्याने चांगल्या पद्धतीने डॉट खेळले गेलेत. आता बंटी थोडासा दबावाखाली 10 बॉलमध्ये आतापर्यंत 15 रन त्याच्या बॅटमधून जो स्ट्राईक रेट होता तो घसरलाय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आकाश गावड अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर.
काय गोलंदाजी केले, मागील लेग बायचा इशारा येतोय, मागील ओव्हरमध्ये काय झालं यापेक्षा मात्र आता मी या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने ती भरपाई भरून काढेन आणि माझा क्लास गोलंदाजीचा कसा दाखवेन हे 4 बॉलमध्ये त्याने स्पष्टपणे ठळक अक्षरामध्ये दाखवून दिले. पहिले 3 बॉल डॉट आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते 1 रन. संघाची धावसंख्या क्रिएटिव्ह 11 माकडी टीम भूपेजी गावड साहेब यांचा संघ जाऊन पोहोचतोय 22 नो लॉस. स्टेप आउटून खेळलेत, चिप शॉट आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. अनिल पाटील लेजंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, 40+ क्रिकेट अफलातून खेळतायत. 5 विकेट्स ज्याच्या नावावर फायपर पाहायला मिळाले होते. 23 धावा आतापर्यंत या षटकात धावा थांबवले. जरी स्वप्नील किनीला दुसऱ्या षटकामध्ये धावा पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर आतापर्यंत आकाश गावडने चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. ग्रेट बॉलिंग, ग्रेट. गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यंगस्टार चषकाचे संचालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, वेलकम. आज सुट्टीचा दिवस, हक्काचा दिवस. काय गोलंदाजी केली 3 षटकांमध्ये. 23 धावा क्रिएटिव्ह 11 माकणे. आता वेळ घेतलेला आहे तुम्ही 3 षटकांमध्ये, तो जवळजवळ 14 मिनिटांचा. आता 2 षटकं तुम्हाला बरोबर 11 मिनिटात फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्यायची आहे. आकाश गावडचं मी कौतुक करेन. कालच्या दिवसात भारतीय टीमने ईशान किशनचं ते शतक, काय बॅटिंग केली होती. तुफानी फटकेबाजी सूर्यकुमार यादवच्या जोडीने. आणि पहिल्याच 2 षटकांमध्ये अर्शदीपच्या गोलंदाजीवर 2 षटकांमध्ये 40 धावा आल्यानंतर त्याने 2 षटकांचा स्पेल मागील जर आपण पाहिला तर जबरदस्त फेकला गेला. त्यामध्ये फक्त 10 धावा दिल्या आणि 5 विकेट्स मिळवले होते. 5 वर फॉलो 5 विकेट घेत असताना हॉल ऑफ 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. 23 धावा झालेत. मागील प्रिव्हियस ओव्हर मध्ये काय झाले यापेक्षा आता मी या ओव्हर मध्ये काय करणार आहे हेच खूप महत्वाचं असतं. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवला ना तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे नॅचरली. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. नेहिल किनीला आपण पाहतायत. कालच्या दिवसात उमरगाव या गुजरातमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला गेला. त्याचा तो कॉन्फिडन्स लेवल आता हाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला वेळ दवडला जातोय. 11 मिनिटे आहेत फक्त तुमच्याकडे. आता 2 षटकं तुम्हाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये 11 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. 3 षटकांचा खेळ. अखेरीस शेखर किणी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आणि डिजिटल स्कोरर यावेळेला चिन्मय कुर्ले दर्शवतात. 23 धावा. यावेळेला ऑन साईडला जित पाटील सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु इथे चुकी केली, चुकीला माफी नाहीये. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता थोडेसे फंबल झाले, जजमेंट चुकलं आणि स्वप्नील किनी त्या ठिकाणी बाउंड्री लाईन टच होते. अशा वेळेला मात्र सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट. 4 रन. चौकार हा झेल परफेक्ट होता, परंतु बाउंड्री लाईन टच असताना पाठीमागून स्टार्ट घेतली नाही आणि त्यामुळे रुपेश पाटील अंकुश पाटील यांनी सांगितलं खूप वेळ होता तुझ्याकडे. ऑन साईडला फटका तर छान आहे आणि सरळ बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय आणि भूपेशजी गावड त्यांच्या संघ मालकांना हा सन्मान देत असताना आपण पाहू शकतायत. दीपेश तरे यांच्या स्वागतासाठी षटकार 6 धावा. गुड शॉट.
about it. It's a fair delivery. तेहतीस धावा यावेळेला ऑन साइडला काय टायमिंग आहे. छोटा पॅक बडा धमाका. व्हाट अ शॉट, क्लास टायमिंग. जसा षटकार आला संजयजी पाटील यांनी मात्र भूपेश गावड यांना टाळी दिली. क्या बात आहे. क्लास क्लास दाखवलाय गुडघ्यावर बॅलन्स करत. या खेळाडूकडे मात्र या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. सुपर बॅटिंग, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. गेल्या ओव्हर मध्ये निहिल किनीने मात्र जरूर बीट केलं होतं 2 ते 3 बॉल, परंतु आता मी थांबणार नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचं आहे हे दर्शवणारा षटकार. 39-39 निहिल किनी कमबॅक करेल का? 9 बॉल मध्ये 23 धावा खर्च केलेत. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. मनगडाचा चांगला वापर केलाय. अपूर्व पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. अपूर्वची फिल्डिंग मात्र लाजवाब पाहायला मिळते. गेल्या 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांनी एवढं इम्प्रोव्हायझेशन केलंय बॅटिंग मध्ये म्हणा किंवा ग्राउंड फिल्डिंग मध्ये म्हणा. क्लास. 40 धावा झालेत. 3.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत. 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे जरूर दाद मागितली. पंचांनी महेंद्र भोईर सरांनी सांगितलं हाईट फॅक्टर. बॉलने उसळी घेतली होती. पाहू शकतात लगेच क्विकली सेकंदामध्ये खूपच उसळी घेणारा बॉल होता. एक्झॅक्टली डिसिजन पाहायला मिळतं महेंद्र भोईर सरांच्या माध्यमातून. 5वा दिवस तिन्ही पंचांनी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केली. अप्रिशिएट असेल, अप्रिसिएशन करतील प्रत्येक जण. हॅट्स ऑफ आहे. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सकाळच्या सत्रामध्ये स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी जीत पाटील आणि बंटी घरत देत असताना पाहायला मिळतोय. बंटी घरतच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत झन्नाटेदार सफाळे प्रीमियर लीग षटकार 6. सेहेचाळीस धावा, 4 षटकांचा खेळ अखेरीस. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. अप्रतिम. 10 बॉल मध्ये 23 जीत पाटीलच्या बॅट मधून 230 चा स्ट्राईक रेट. 14 बॉल मध्ये 21 बंटी घरत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट इनिंग. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या षटकासाठी तुमच्याकडे वेळ आहे जवळजवळ 6.5 मिनिटाचा, म्हणजे बरोबरीने चाललेत, त्याबद्दल थँक्स. तर या पण अविनाशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी बाळू मामा यांना विनंती करेन की प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण यंगस्टरचे संचालक म्हणून ज्यांची ओळख आणि जी स्पर्धा येते लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी लाख मोलाची स्पर्धा. त्याचे 2 आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. मंगलदासजी गरज साहेब, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच माणसाचं नातं कसं जोडायचं, माणुसकीचं माहेरघर म्हणून ज्या गावाला सुद्धा ओळखलं जातं ते माकणे गाव. प्रतिम टप्पा चूक नाहीये. यावेळेला आकाश गावडला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय आणि चांगली गोलंदाजी. मागील ओव्हर मध्ये आकाश गावडने जी गोलंदाजी केली 08 नंबरची जर्सी परिधान करणारा, अतिशय आता बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा रवींद्र गावड, त्यांचे पिताश्री नेहमीच त्याला कॉपरेट करतात आणि एक सुंदर कलाकार आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख टेंबी खुडावे गावामध्ये पाहायला मिळते. लो फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र सरळ बॉल निघून जाईल. बॅकअप साठी अनिल पाटील येत आहेत. चांगली कॅप्टनशिप चांगली केली. स्वप्नीला थांबवलं. पुन्हा एकदा आकाश गावडला बॉलिंग मार्कवर आणलं. अनिल पाटील सारखा गोलंदाज, दिग्गज गोलंदाज, त्याला एक्सपिरियन्स जरूर आहे आणि त्यामुळे शेवटचं षटक कदाचित त्याच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल की काय. 48-0. गुड पार्टनरशिप. चांगला बॉल होता. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. निहिल किनी थोडेसे नाराज आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. आणि हेच असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, जरी तुमची कामगिरी जर व्यवस्थित झाली नाही तर थोडंसं हताश होऊ नका. पुन्हा एकदा तुमच्याकडे एक संधी जरूर असते. ह्या वेळेला आकाश गावड, क्या बात आहे, क्लास बॉलिंग.
बंटी घरातला आज त्रस्त करून सोडलंय, सळो की पळो करून सोडलंय आकाश गावडच्या गोलंदाजीवर. बरोबर त्याच्या मोमेंट तो ओळखतोय, त्याचा फुटवर्क तो ओळखतो, कोणत्या दिशेने तो चांगली बॅटिंग करतोय हे त्याचा मायनस पॉइंट प्लस पॉइंट जाणतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केलेत. बंटी घरातला 6 बॉल डॉट केलेत. क्या बात आहे आकाश गावड. 48-0. हलकेशा हाताने हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. किशोर त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला होते. स्वप्नील किनी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स डेफिनेटली पळून पूर्ण केले जातील. आज स्वप्नील किनी कॉन्सन्ट्रेशन लॅप झाले त्यांचं. 2 रन्स मिळत असताना अशा प्रकारे आपण पाहत आहेत 50 धावांची जी पार्टनरशिप यावेळेला पूर्ण केली जाते. ग्रेट. 4 बॉलचा खेळ झालाय. 50 धावा फलकावर. कॉन्ट्रीब्युशन 28 बॉल मध्ये पार्टनरशिप आपण पाहिली तर 50 धावांची पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात सुद्धा हायस्ट पार्टनरशिप म्हणून ओळखले गेले. आजच्या दिवसात सुद्धा तीच कन्सिस्टन्सी, तो सातत्य भविष्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्लीन बोल्ड. अखेरकार मात्र या वेळेला त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट आणि आकाश गावडने जशी विकेट मिळाली तसं मात्र ग्लेन मॅग्रासची आठवण आली. काय गोलंदाजी केले. ग्रेट बॉलिंग. 18 बॉल मध्ये 23 रन. बंटी घरत सारखा सेट फलंदाज. यावेळेला आपण पाहू शकता डगआउटच्या दिशेने 50 धावांची पार्टनरशिप झाली आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग. बंटी घरत स्ट्रगल करत होते आकाश गावडच्या गोलंदाजीवर आणि इथून आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन तांडेल, कोरेगावचा अनमोल रत्न. क्वालिटी ऑफ क्रिकेट. कालच्या दिवसात 38 धावांची सुपर बॅटिंग केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा 3 मॅचेस. 2 मॅचेस मध्ये 253.33 चा स्ट्राइक रेट. ऍब्सोल्युटली सुपर फॅन्टास्टिक. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन ओंकार बॉयज एडवन अँड पालघर स्पोर्ट्स क्लब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी 6 षटकानंतर बरोबर तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. चांगला बॉल. दर्शन तांडेल ह्या वेळेला बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला परंतु आकाश गावडचं खरोखर कौतुक करावं लागेल. आणि लगेच 2 षटक झाल्यानंतर आपण पाहिलं तर रोहिदास पाटील टायगर स्पोर्ट्स यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल यावेळेला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 आणि 1 मिनिटे 47 सेकंद ठेवून मात्र यावेळेला जवळजवळ 23.5 मिनिटात तुम्ही चांगली 5 षटक कव्हर केलेत. त्याबद्दल कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. असं प्रत्येक संघाने मात्र कॉपरेट करा आजच्या दिवसात. असं जर कॉपरेट केलं तर तुम्हाला डेफिनेटली मात्र कोर कमिटी सांगेल की 6 षटकच आजच्या दिवसात संपूर्ण मॅचेस झाल्या पाहिजेत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहेत आकाश गावडने 2 षटका हाताळली. त्यामध्ये 6 धावा फक्त खर्च केल्या. त्यामध्ये 8 बॉल डॉट पाहायला मिळत आहेत आणि 1 विकेट्स. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. पंचांकडे अपील जरूर केले गेले. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली गेली आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरता चांगला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची अर्थातच एज यावेळेला पाहायला मिळाली आणि सरळ बॉल फाईन लेग क्लिअर करणारा चौकार कुंदन घरत त्या ठिकाणी आपण पाहतायत. त्यांना बीट केलं. बॉलने सीमारेषेचा वेध घेतला. चौकार.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पहिला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जीत पाटील आतापर्यंत एक चिकाटी प्लेयर 28 धावांचा खेळ करत असताना 12 बॉल मध्ये आउटस्टँडिंग इनिंग. ऑन साइडला स्लॉक केलंय, काय फटका खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. छोटा पैक बड़ा धमाका. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामधलं मी नाव घेऊन आवर्जून जीत पाटीलचं. काय फटकेबाजी केले. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्यात ज्याचं मात्र हातखंड आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग, अप्रतिम आणि नेत्रदीपक डोळ्याचा पारणं फिटणारी बॅटिंग पाहायला मिळते. या षटकाराने संघाची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली गेली आणि ती सुद्धा अनिल पाटील सारख्या गोलंदाजाला अशा प्रकारचं बेधडक आणि झंझावती बॅटिंग करणं कठीण आहे. ते सोपं केलंय. ऑफ साइडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना जीतला माहिती आहे अनिल पाटील सुद्धा एक शार्प गोलंदाज आहे. इथे विकेट मिळेल का आणि दर्शन स्वतःला सांगतायत की यस जीत तुझा हक्क बनतो, तू मात्र स्ट्राइक एंडला आहे. हे सॅक्रिफाईस करणं फार कमी जणांना जमतं. ते दर्शन तांडेलने यावेळेला करून दाखवलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर जवळजवळ 61 धावा. चला ओमकार बॉयज एडवन टीम अँड पालघर स्पोर्ट्स क्लब, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अप्रतिम चांगला फटका पिकअप शॉट पाहायला मिळतोय. जीत पाटील आज थांबणार नाहीयेत कारण जीतला माहितीये थांबला तो संपला, हुकला तो संपला. इथे रडायचं नाही तर लढायचं मला, हे दर्शवणारा हा खणखणीत झन्नाटेदार षटकार विराट कोहली स्टाईल मध्ये यावेळेला फेकून दिला आणि खऱ्या अर्थानं एबी डिव्हिलियर्स ची आठवण करून देणारा हा षटकार जीत पाटीलच्या बॅट मधून. वाह जीत पाटील क्लास. यावेळेला आपण पाहिलं तर डेड बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 67 लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. जीत पाटील 41 धावांची झंझावते आणि तुफानी बॅटिंग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये मात्र यावेळेला आपण पाहतायत जीत पाटील नावाचं वादळ घोंगावलंय अनिल पाटीलच्या अगेन्स्ट. चांगला बॉल होता. फुलर लेन्सचा बॉल निहिल किनीच्या हातामध्ये बॉल विसावला. परंतु क्रिकेटमध्ये नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. हा बॉल पहा गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. यादगार आतापर्यंत ही पारी आपल्याला पाहायला मिळते ती जीत पाटीलची. निलेजी तरे साहेब यावेळेला उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अजितजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. आता बरोबर एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि आकाश गावड वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सुंदर झेल फलंदाज यावेळेला होतोय फेल. अर्थात जीत पाटीलने जी बॅटिंग केली आउटस्टँडिंग. शेवटच्या बॉलवर पहिल्या बॉल पासून मात्र संत गतीने सुरुवात, त्यानंतर त्याने थोडासा घेतला वेळ, दाखवला त्याने त्याच्या बॅट मधून खेळ आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 67 ला 3, 68 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. सुपर बॅटिंग टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळेल. क्रिएटिव्ह 11 माकणे डगआउट मध्ये स्टँडिंग ओवेशन करत असताना स्वतः अवधूत दांडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळेला एक्साइटमेंट झाले की जीत पाटीलचा आपल्याला या वेळेला शाबासकीची थाप त्याच्या पाठीशी द्यायला हवी. काय बॅटिंग केली. गोलंदाजांना मात्र यावेळेला सळो की पळो करून सोडलं गेलं. अप्रिसिएशन पारी. चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. कधी गोलंदाजांच्या प्रेमात कधी फलंदाजाच्या प्रेमात पडताना आणि सगळ्यांनी मात्र कौतुक केलेलं आहे ते अजितजी गावड साहेबांचं. पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख या मैदानाला वेळ जास्त कोणी दिला असेल तो अजितजी गावड साहेबांनी दिलेला आहे. तरी आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला पालघर स्पोर्ट्स क्लब आणि ओमकार बॉयज एडवन दोन्ही टीमचे कॅप्टन निलेजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण या स्वागत सन्मान आपण करणार आहोत. माकणे गावातील अनमोल रत्न. मी विनंती करेन रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर की आपल्या शुभ हस्ते निलेजी तरे साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान करावं. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा निलेजी तरे साहेब मैदानाला वेळ देत असतात. अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा
ते उपस्थित झाले होते आणि इथून माईची उपदा शॉल त्याचप्रमाणे आपण पाहतायत सन्मान चिन्ह आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, आनंदी राहा असा देणारा बुके यावेळेला सन्मानित केला जातोय. धन्यवाद निलेजी तरे साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर अजितजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माकणी गावातील अनमोल रत्न या मैदानासाठी भरपूर वेळ त्यांनी व्यतीत केला. ग्रामपंचायत सदस्य माकणे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यंगस्टर चषकाचे सुद्धा आपण पाहताय सदस्य म्हणून ज्यांची ओळख. चला ओमकार बॉईज एडवन टीम पालघर स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आकाश तरे उपस्थित झालेले आहेत. वेलकम आकाश. आणि खेळपट्टी तेच नुकताच मी उल्लेख केला की कौतुक का करतायत प्रत्येक जण. खेळपट्टी जी अप्रतिम बनवले, आजचा 5वा दिवस परंतु कुठेही मात्र तडा गेलेला नाहीये खेळपट्टीला. एवढी खेळपट्टी चांगली बनवली की अजून 2 दिवस तुम्ही मात्र या खेळपट्टीवर खेळत राहतील आणि खेळत राहतील. धन्यवाद अजितजी गावड साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून सफाळे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेला निलेशजी तरे साहेब यांनी 3333 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय निलेशजी तरे साहेब, आपलं थँक्यू व्हेरी मच. चला ओमकार बॉईज एडवन टीम, ओमकार बॉईज एडवन टीम तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार तुम्ही हजर राहायला पाहिजे. एअर फायटर्स टीमचे तर 10 प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले. सचिन दादा पाटील समाजसेवक जलसार अनमोल रत्न ज्यांचा संघ पाटील 3030 जलसार आपल्याला पाहायला मिळाला होता, त्याचे ओनर होते. पराभूतच्या छायेत त्यांना जावं लागलं परंतु ती पराभवाची चौचाकण्याची जी आपण पाहतायत क्षमता आहे. काही असे ओनर आपल्याला पाहायला मिळतात की सहन होत नाही पराभव, परंतु प्रत्येकाने सहन करण्याची जी शक्ती ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला ओमकार बॉईज एडवन टीम लवकरात लवकर आपण यायचंय. इम्पॅक्ट प्लेयर दर्शन तांडेलच्या जागी आपण पाहतायत कौशल हा इम्पॅक्ट प्लेयर आहे. तर जशी सामन्याला सुरुवात होते तसं आपण या हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आजच्या दिवसभरामध्ये सेकंड इनिंग मध्ये जॉईंट होत आहेत हार्दिक. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. वाईस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट जवळ सामन्याच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि एक मोठं टार्गेट समोर उभं केलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये जीतची जी बॅटिंग आपण एन्जॉय केली, काय फटके खेळले होते. पहिल्या षटक हाताळणीकरिता मितेश तरे या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळाले. 9.67 ची इकॉनॉमी आपण पाहतोय आणि 3 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. निहिल किनीला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. 3 सामन्यांमध्ये फ्लॉप शो ठरलाय परंतु इथे एक बिग शो त्याला करायचा. पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला होता. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाच्या विरोधामध्ये एक मनाच्या विरोधामध्ये जरूर घाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परफेक्टली फॉलोइंग स्वीप बसलेला नाहीये. मितेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हिमांशू माते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रोहनजी गावड. 35 बॉल आणि 35 बॉल मध्ये आता 68चं टार्गेट समोर आपण पाहतोय. 68चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट करताना चेस करण्याकरिता आज निहिल या ठिकाणी आपली बॅट बोलवावी लागणार. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मिड ऑफला संदेशच्या माध्यमातून सुंदर झेल आणि एक बिग विकेट. चर्चेचा विषय निहिल किनी या मॅच मध्ये देखील फ्लॉप शो, बिग विकेट गॉन. असतं आर्थिक सहाय्य. आकाश तरे कॉल करतील.
बंटी दादा, यस कॉइन स्पिन होतोय, खूप महत्वाचा आहे. आणि बंटी दादा, धन्यवाद. निलेजी तरे साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. आकाश, काय म्हणशील? पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिलं 67 धावा आणि जी बेभान बॅटिंग जीत पाटीलची सुद्धा पाहायला मिळाली. तुम्ही एक चांगल्या टार्गेट पर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल, परंतु डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने मात्र तुम्ही परिपूर्ण टीम वर्क राहिलं, आजची स्ट्रॅटेजी काय असेल? स्ट्रॅटजी असं काय नाही, कारण की सत्र थोडंसं वातावरण डाऊन आहे, तर बॉलिंग साईड चालेल असं मला वाटते, तर त्यानुसार मी बॉलिंगकडे जास्त लक्ष देतो. थँक्यू आकाश. टॉस जर जिंकला असता रोहनजी, तर आपण काय डिसिजन घेतला असता? बॅटिंग मनासारखी फलंदाजी आले, एक मोठ्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. SPL सीझन 3चं हे आयोजन कसं वाटलं आणि या स्पर्धेला खेळताना एन्जॉय कसं केलं? SPLचे सीझन आयोजन खूप छान केलेलं आहे. महेंद्रदा आणि मनीषी खूप चांगले हे केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं नवीन करावं. थँक्यू व्हेरी मच रोहनजी गावड आणि आकाशजी तरे. ऑल द बेस्ट. चला तयारीला लागा. आपण लगेच दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल तर नुकताच टॉस झाला. निलेशजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि पालघर स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आकाश तरे यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी स्वीकारू. पालघर स्पोर्ट्स क्लब ऑन द टॉस अँड चूज टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण हार्दिकजी किनी, विराथन खुलचा आवाज, लिटिल चॅम्प हार्दिक किनीकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. 3 चेंडूंचा खेळ झाला. चौथा बॉल या ओव्हरमधील. चौथा बॉल ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर एक्स्ट्रा रन इथे मिळेल या बॉलवरती आणि धावसंख्या फलकावरती 2. आदरणीय सचिनजी पाटील साहेब इकडे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जलसर गावातील एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता. लास्ट 2 इयर्समध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता, परंतु या स्पर्धेमधून या सीझनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या बॉलवरती डीप मिड विकेटला शुभम तांडेल, द नेम ऑफ बिग स्टेज, आणि सरळ डीप मिड विकेटला कामेश पाटील, त्याचबरोबर उमेश गवड यांच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. कुठल्या स्पॉट वरती बॉल पिच झाला होता, तिथून चांगला पिक केला, पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पॉवरफुल स्ट्रोक फलंदाज शुभम तांडेलच्या बॅट मधून हा मोठा षटकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये सातत्यानं ध्रुव 11 केरवा टीम कडून हा खेळत असतो आणि तिथे सुद्धा ओपन करत असताना अशाच पद्धतीने सुरुवात करत असतो. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी सिग्नेचर शॉट इथे ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतक डीप मधून पुढे येईल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी मिळालाय. मिसफील्ड झालाय. अवधूत दांडेकर त्या ठिकाणी होते, स्वतः कर्णधार आणि कर्णधाराच्या माध्यमातून ही चुकी झाल्या. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धावसंख्या फलकावरती 10. आता 31 बॉल आणि 31 बॉल मध्ये विजयासाठी 58 धावांची गरज. 10 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक षटकार जो आला मितेश तळेच्या विरोधामध्ये, इथे शुभमला एक आत्मविश्वास देऊन गेला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर झाला होता. इथे सुद्धा अटॅकिंग मोड मध्ये फलंदाज शुभम दिसला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती पहिल्या षटकाची मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं मितेशच्या माध्यमातून पहिले 3 बॉल सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु चौथ्या बॉलवरती जो षटकार आला शुभमच्या बॅटमधून, तिथे प्लेयर्स डगआउट मध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण निहिल किनी बाद झाल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी चेहरे पडले होते डगआउट मध्ये, कारण या मॅच मध्ये निहिल कडून भरपूर एक्सपेक्टेशन होते. आता ओव्हर नंबर 2 मध्ये अवधूत दांडेकरला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि या स्पर्धेमध्ये अवधूतचा परफॉर्मन्स चांगला राहिला. विकेट्स जास्त मिळालेले नाहीयेत 2 सामन्यांमध्ये, परंतु त्याची इकॉनॉमी चांगली राहिली, म्हणजे धावा थांबवून ठेवण्याचं काम करतोय. आणि स्पेशली जे लिडिंग बॉलर असतात त्यांच्याकडून हीच इकॉनॉमी या ठिकाणी अपेक्षित असते आणि ते आपण मितेश आणि त्याचबरोबर अवधूतच्या माध्यमातून पाहिले. दोन्ही लिडिंग बॉलर जे 2 प्रमुख गोलंदाज आहेत या ठिकाणी चाललेले आहेत या स्पर्धेमध्ये, परंतु आज या मॅच मध्ये अवधूतला आपलं 99% डेडिकेशन द्यावं लागणार आहे. ज्या पद्धतीने मागच्या 2 सामन्यांमध्ये त्याने ऍज अ कॅप्टन तो परफॉर्मन्स दाखवला. समोर अपूर्व गावडला आपण पाहतोय, त्याने सुद्धा या ठिकाणी इम्प्रेस केलं. खऱ्या अर्थाने एक सायलेंट किलर हायडन टॅलेंट जे होतं ते सफाली प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी अपूर्व गावडचं पुढे आलं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, डीप स्कोअर लेगला. पहिल्या चेंडूवरती अपूर्व गावडच्या बॅट मधून इरादे स्पष्ट, षटकार. 6 धावा.
लेग स्टंप वरती बॉल, तिथे हुक शॉट आणि सरळ बॉलला आउट ऑफ द पार्क. 6 धावा मिळतील या बॉलवरती. निहिल किनी बास झालाय, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. चांगलं पिक केलं होतं लेंथला आणि प्रॉपर टायमिंग सहित या बॉलला सरळ पाठवलं. धावसंख्या फलकावरती सालामध्ये शुभम आणि त्याचबरोबर अपूर्व एअर फायटर मागणी टीम साठी एक चांगली जोडी. इथे सुद्धा रन्स मिळतील. गुड लक. या आधीच्या बॉलवरती हार्डवर्क होतं फलंदाज अपूर्वचा, तर इथे गुड लक मिळतंय. चौकार. 4 धावा. 22 रुपयाने या धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आता दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मिडल ऑफ द बॅटने रन्स. पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता शुभमच्या बॅटमधून आणि सेकंड ओव्हरमध्ये स्वागत केले षटकारानं अपूर्वने अवधूतचं. धावसंख्या फलकावरती 20. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये येथे सुद्धा चान्स घेतला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाहीये. संदेशला आपण पाहतोय फेकी खराब झाला. वाईट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु रन घेतलेली नाही या बॉलवरती. दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं त्यांचं वय जे आहे ते फार कमी आहे, परंतु ज्या पद्धतीनं ते मैदानामध्ये खेळतायत असं कुठेतरी वाटतं की एखादा 25 ते 30 वर्षाचा या ठिकाणी फलंदाज बॅटिंग करतो. कारण एअर फायटर मागणे संघ ज्या ज्या वेळेला क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे, तेव्हा या दोन फलंदाजांनी त्या संघाला बाहेर काढले. ते ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फर्स्ट स्लीप मध्ये स्वतः भूपेश गवड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघ मालक आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. एकदम मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. आता 26 बॉल आणि 26 बॉल मध्ये 47 धावांची गरज. शुभम आणि अपूर्वने आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणी दिलं गेलंय, ते डेडिकेट केले गेले या महत्वाच्या सामन्यामध्ये. कारण टॉप 4 मध्ये पोहोचायचं आहे. विजयाची स्वप्न जी लिहिल्यात त्या स्वप्नांच्या नगरीमध्ये ती स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी हा लढा मैदानामध्ये सुरू आहे. दोन महायोद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना एका बाजूला एअर फायटर मागणे आणि दुसऱ्या बाजूला क्रिएटिव्ह 11 मागणे. दोन्ही संघ मालक एकाच गावामधून आहेत आणि एक मैत्रीपूर्वक लढत मैदानामध्ये सुरू आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा मित्रांनो. वरती विकेट अवधूत. पुढचा बॉल या ओव्हर मधील. इथे चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी आपण पाहतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले होते, परंतु ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला. प्रणय बारी त्या ठिकाणी होता. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये प्रणयने केले. स्पेशली विजयाच्या योगदानामध्ये त्यासुद्धा एक महत्वाचं योगदान राहिलंय. 2 धावा मिळतात या बॉलवरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. अवधूत दाखल होतो गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं केलं त्यानं. इथे सुद्धा या ठिकाणी फक्त स्टेअर केला होता. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी या धावा खूप महत्वाच्या ठरतील आणि फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी या ठिकाणी जरूर या धावा त्या धावांचा परिणाम या ठिकाणी सोसावा लागेल येणाऱ्या कालामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 26 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. आता येणारी जी 3 षटकं आहेत ती 3 षटकं बरोबर तुम्हाला 16 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे मागील 2 षटकांसाठी या ठिकाणी 9 मिनिटे घेतली गेले. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज आणि मॅच कंपॅरिझन सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं क्रिएटिव्ह 11 बॅटिंग करत होता पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांच्या 21 होत्या आणि एआर फायटर मागणे संघाच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 26 आहेत सेकंड इनिंग मध्ये. म्हणजे इथे कुठेतरी या मॅच मध्ये लीड करत असताना एआर फायटर मागणे टीमला आपण पाहतो. आणि पुन्हा एकदा अटॅक मध्ये आपल्या संघामधील एक एक्सपिरियन्स होल्डर आणि एक यशस्वी गोलंदाज मितेश तरेला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. मॅन फ्रॉम एडवन आणि एडवन गावामध्ये जे युवा खेळाडू घडत आहेत त्यामध्ये एक सिंहाचा वाटा मितेश तरे यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला या स्पर्धेमध्ये. 4 विकेट्स त्यांनी मिळवल्यात 3 सामन्यांमध्ये. वेळ जास्त जातोय तुमच्याकडे. आता 3 षटकं हाताळण्याकरिता 15 मिनिटे बरोबर 20 सेकंद या ठिकाणी उरले गेले. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि मागील 2 ओव्हरमध्ये शुभम आणि अपूर्वने आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं गेलं. डॉमिनेट करणारा परफॉर्मन्स मागील 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळ जातोय. प्लीज क्रिएटिव्ह 11 मागणे संघ घाई करा, कारण आज एकंदरीत आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि इथून जर तुम्ही वेळ जास्त घेत आहेत तर 6व्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये एक फिल्डर तुम्हाला घ्यावा लागणार आहे. 26 धावा फलकावरती. शुभम तांडेलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. 13 वरती खेळतोय.
बॉलमध्ये चांगला स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहिला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इनफिल्ड वरून काढण्याचा प्रयत्न झाला होता. संदेश राऊतला आपण पाहतोय. सँडी त्या ठिकाणी पुढे येत आहेत. 2 धाव मिळतील या बॉलवरती. 28 धावा फलकावरती लागला गेला. आता विजयासाठी 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे आणि दोन्ही सेट बॅटर सध्या क्रीज वरती बॅटिंग करत असताना दिसत आहेत. आणि दोन्ही फलंदाजांचा चेहरा पाहत असताना कुठल्याही प्रकारचा दबाव त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती नाहीये. फ्री माइंडने बॅटिंग या ठिकाणी केली गेली दोन्ही फलंदाजांनी. 28 धावा फलकावरती. दुसरा बॉल क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. विकेट किपरने डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलाय. क्रीज मध्ये त्या ठिकाणी होते की नाही त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहणार आहोत, परंतु जो DRS या ठिकाणी घेतला गेला इट्स अ नॉट आउट. बॅटर सेफ असेल आणि 22च्या रूपामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 29 रन स्कोर करते आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. बॅट आणि त्याचबरोबर पाय देखील त्या ठिकाणी लाईनच्या आतमध्ये होता. क्रीज मध्ये त्या ठिकाणी सुखरूप होते फलंदाज शुभम. आता स्ट्रायकिंग अपूर्वला आपण पाहतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्विच हिट आणि जबरदस्त फटका. शॉट ऑफ द मॅच. सरळ बॉल निघून जाईल दरम्यान सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. माकणे गावाचा हा हिरा आज या मैदानावरती चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त डेडिकेशन. एक युवा खेळाडू खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतो. क्लीन स्विच हिट होता. जबरदस्त परफेक्ट त्या ठिकाणी स्विच हिट होता. बरोबर बॉलला फॉलो केला. सेकंड अँगलने या ठिकाणी दाखवलं जातं आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. मितेशच्या विरोधामध्ये हा चौकार या ठिकाणी आलाय. फलंदाज अपूर्वच्या बॅटमधून अपूर्व गावड आणि त्याचबरोबर शुभम तांडेलला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी मन जिंकणारी फलंदाजी या मैदानावरती केले. पुढचा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट ना आला आणि समोर फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवधूत दांडेकर जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज अपूर्वचा खेळ आणि ते एक चांगली इनिंग अपूर्वची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी जबरदस्त झेल अवधूत दांडेकरचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विकेट जातोय 33 वरती. दुसरा धक्का लागलाय, परंतु एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय मितेश तरेनं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं बॅट स्विंग त्या ठिकाणी आपण पाहिला होता. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता, परंतु जे डिस्टन्स हवं होतं फलंदाज अपूर्वला ते डिस्टन्स मिळालं नाही. आकाश कावड नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाजीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दाखवला. 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्वाचे विकेट्स त्याने मिळवले होते पहिल्या सत्रामध्ये. आज कदाचित आकाश गावड हे नाव जरूर इतिहास रचू शकतं. मेहनत भरपूर घेत असतो खऱ्या अर्थानं. जेव्हा मॅच मध्ये त्याला आपण सातत्यानं पाहतो, मॅच घेऊन चालणारा हा खेळाडू आहे आणि इथे सुद्धा त्याला तेच करायचं. पुढचा बॉल, पहिलाच बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी संजय पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल असं वाटलं होतं की बॉल वेगानं ट्रॅव्हल होईल, परंतु चिताच्या सप्लाईनं बॉलवरती झेपावले संजय पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेग सुद्धा चांगला होता या बॉलवरती आणि बॅटला स्पर्श झाल्यानंतर आउटफील्ड ज्या पद्धतीने मदत करत होती या बॉलला. धावसंख्या फलकावरती 34 स्कोर करते आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल नंतर वेळ सांगितली जाईल
या षटकामध्ये भरपूर वेळ घेतला गेला. स्ट्रोक स्वीप करायचा होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी एकदम मिळेल या बॉल होती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता येणारी 2 षटकं जी आहेत ती बरोबर 9 मिनिटांमध्ये 9 मिनिट आणि 30 सेकंदांमध्ये तुम्हाला हाताळायची द्यायची आहे. त्याची नोंद घ्या. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. मॅच कंपॅरिझन सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल गौरवजी पाटील यांच्या माध्यमातून. एअर फायटर माकणी टीम भरपूर पुढे आहे, परंतु शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये जी बॅटिंग करताना जीत पाटीलने केले होते तिथून एक मोठं टार्गेट उभा झालं होतं. आता जर आपण पाहिलं तर शुभम आणि अपूर्वने आपल्या नावाची छाप पहिल्या 3 षटकांमध्ये सोडलंय. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये कोणता संघ या ठिकाणी लीड करेल या मॅचला स्वतः निहिल किनी त्या ठिकाणी येत आहेत, संदेश देत आहेत. येणाऱ्या 3 षटकांची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी सांगितली जाते दोन्ही फलंदाजांना. पस्तीस धावा फलकावरती 3 षटकांमध्ये. शुभमच्या बॅटमधून 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ओव्हर नंबर 4 मध्ये अवधूत दांडेकरला आपण पाहतोय. चांगलं डेडिकेशन अवधूतचं राहिलंय. फिल्डिंग करत असताना चांगला झेल त्याने टिपलाय. त्याचबरोबर बॉलिंग करत असताना मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये 12 धावा खर्च झाल्यात. आता इथे 4थ्या षटकामध्ये पहिला चेंडू फाईट शॉर्टने सुरुवात त्या ठिकाणी केली होती. जीतने पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जीतने थ्रो केला. हो बरोबर मधून बॉल निघून गेला होता स्टंप वरून, परंतु बेल्स त्या ठिकाणी पडलेल्या नाहीयेत. इथे विकेट धोक्यामध्ये आली होती. शुभमची स्टेप आउट केलं होतं. भरपूर पुढे निघून गेला होता, परंतु तदनंतर क्रीज मध्ये बॅट ठेवली होती. 35 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला. दुसरा बॉल स्विच हिट केला गेला आणि या बॉलवरती चांगला रन्स शुभमच्या खात्यामध्ये जोडले जातील. सरळ चेंडू निघून जातोय. दरम्यान सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. स्विच हिटचं प्रमाण या इनिंग मध्ये भरपूर आहे. याआधी अपूर्वला आपण पाहिलं होतं एक क्लीन स्विच हिट त्याने केला होता आणि आता अवधूतच्या विरोधामध्ये कर्णधाराच्या विरोधामध्ये हा चौकार या ठिकाणी फलंदाज शुभमच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या फलकावरती 39. आता विजयासाठी 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. 16-29चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. शुभमची लाच ऑफ फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. 10 चेंडूंमध्ये 20 धावा. याआधी अपूर्व सुद्धा त्याच्या सोबतीने चांगली बॅटिंग करत होता. आता विजयासाठी 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये बनवायचे 29. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या ठिकाणी थर्डमॅनला फिल्डर स्वतः मुपेश गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 40. आता 15 बॉल आणि 28 ची गरज. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. अवधूतला येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपले सर्वोत्तम प्रयत्न या ठिकाणी पणाला लावावे लागणार आहेत. आपल्यामध्ये जी कला आहे त्या कलेचं सादरीकरण मैदानावरती करावं लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. आता विजयासाठी 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये बनवायचे त्या म्हणजेच 28-15-28चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग होती आकाशला आपण पाहतोय. आकाशचा बॅटिंग शो इथे अपेक्षित आहे. प्लेयर्स डगआउट मध्ये कुलटप्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल मिडॉनला. शतक त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती 41-41. आता 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 41 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अवधूतच्या विरोधामध्ये चौकार आल्यानंतर तदनंतरच्या 2 बॉलवरती जी लाईन अँड लेंथ अवधूतने हाताळली ते कठीण झालं. एक डिफिकल्ट टास्क मैदानामध्ये बनलाय अवधूतच्या विरोधामध्ये मागच्या 2 बॉलवरती. आता अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल आहेत आणि येणाऱ्या 14 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. पुढचा बॉल स्विच हिट फुल टॉस टाकला. इथे पुन्हा एकदा भूपेश गावड त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. बरोबर स्टंपच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न झाला होता अवधूतच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू आहेत. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. 5 बॉलचा
खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. अवधूत आणि जीत मध्ये काहीतरी चर्चा त्या ठिकाणी झाली होती. आता या शेवटच्या बॉलवरती एक सरप्राईज मिळेल का, ते गॉड गिफ्ट या ठिकाणी मिळते का पाहायचं आहे. शेवटच्या बॉलवरती आकाश स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 13 चेंडूंमध्ये 26 ची गरज आहे. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉट वरती बॉल पिच झाला होता. फॉर्मलिंग झाला. बॅकअप मिळतो. तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी या बॉलवरती मिळालं. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारं जे 5वं षटक आहे ते बरोबर 4 मिनिट आहे आणि 45 सेकंदांमध्ये तुम्हाला हाताळायचं आहे. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात विजयासाठी. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. शुभम आणि आकाश या 2 फलंदाजांना इथून एक लढाई लढावी लागणार आहे. त्याचबरोबर मितेश आणि अवधूतने आपले स्पेल पूर्ण केलं. त्यामध्ये थांबवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला होता. आदरणीय महेशजी पालकर आणि त्याचबरोबर रुपेशजी पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज आहे. आणि आपल्या संघामधील एक युवा गोलंदाज प्रणय बारीला या ठिकाणी आणला गेला. 12 बॉल 24 धावांची गरज. आता विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक युवा गोलंदाज, ते युवा टॅलेंट त्याने दाखवले या स्पर्धेमध्ये. 6.33 ची इकॉनॉमी आणि 4 विकेट्स आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये त्याने मिळवल्यात. आता हा 3रा सामना त्याच्यासाठी आपण पाहतोय. 12 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये आय थिंक इथे बँक ऑन दी टार्गेट प्रणयला करावं लागणार आहे. आकाश आणि शुभमला 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आता फक्त 3 मिनिट आहे तुमच्याजवळ उरल्यात. त्या 3 मिनिटांमध्ये पुढचे 6 चेंडू हाताळायचे आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि गॅप मध्ये चाललाय आणि पहिल्याच बॉल वरती शुभमच्या बॅट मधून धमाक होताना दिसतोय. चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 48. आता विजयासाठी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज विजयासाठी. हे समीकरण पहिल्याच बॉलवरती चौकार अडकीने येताना पाहायला मिळतोय. संघर्षाचे घाव झल्ल्यात. मेहनतीची जी जोड आपल्याला पाहायला मिळते शुभमची खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. 13 चेंडूंमध्ये 26 धावा आणि या स्पर्धेमधील एक टॉप रन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु महत्वाचं म्हणजे त्याने संघासाठी खऱ्या अर्थानं जे महत्वाचं योगदान दिले आणि ज्या वेळेला एअर फायटर मागणी टीम बॅकफुटला तिथे तो लढलाय, ही एक महत्वाची बाब. 13 चेंडू 26 वरती खेळतोय. आता विजयासाठी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. आता फक्त 2 मिनिटे राहिल्यात. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये ते 5 बॉल हाताळायचे. तिथे चांगला शॉर्ट बॉल तरीकेने काढण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल येतो. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा लेफ्टी बॅटर्ससाठी लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि राईटी बॉलर त्याच्यासाठी हा नॅचरली ऑफ कटर होता. 48 धावा फलकावरती. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती उभा आहे ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. इथे सुद्धा या ठिकाणी बीट केल्या गेल्या. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत प्रणयच्या माध्यमातून. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. 68चा पाठलाग करायचा आहे. प्लेयर्स डगआउट मध्ये आता चर्चा मैदानामध्ये या ठिकाणी रंगेल का. या बॉलवरती ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला संदेशला आपण पाहतोय. एकदा मिळालेल्या बॉलवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेकी खराब झालाय. डायरेक्ट हिट जर झाला तरी ते रन्स मिळू शकतात, परंतु बॅकअप साठी कोणीच नव्हतं आणि तो थ्रो या ठिकाणी जीतच्या माध्यमातून झालाय. अजून धावा मिळतील. 4 धावा एकंदरीत या बॉलवरती. 4 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. 52 धावा फलकावरती. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज. मैदानामध्ये मेडिकेट बॉक्स घेऊन जायचंय.
संदीप सर, घरत किचन व चायनीज भुजिंग सेंटर या ठिकाणी आल्यानंतर हे भुजिंग कसं लागलं? खूपच चविष्ट आणि छान वाटलं, मला तर आवडलं. आम्ही आलो, तुम्ही सुद्धा या. चायनीज व भुजिंग मिळतंच, परंतु आता व्हेज आणि नॉनव्हेज हे जेवण ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. तर अवश्य भेट द्या घरत किचन चायनीज व भुजिंग सेंटर, सफाळे, पश्चिम, माकणे. अवश्य भेट द्या. ये किचन से आवाज चिकन कुकड़ू कू, तेरी भूख का इलाज चिकन कुकड़ू कू. संदीप सर, घरत किचन व चायनीज भुजिंग सेंटर या ठिकाणी आल्यानंतर हे भुजिंग कसं लागलं? विजयासाठी 16 धावांची गरज. कपाळावरील नशिबाची रेषा पुसण्याची ताकद शुभम मध्ये आहे, परंतु दुसऱ्या बाजूला देखील एक युवा सलसलतं रक्त मैदानामध्ये मिस्टर प्रणय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले मागच्या 4 बॉल मध्ये. आता 8 बॉल मध्ये 16ची गरज. राऊंड द विकेट प्रणय इथे खेळण्याचा प्रयत्न. रॅम शॉट तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू फाईन क्षेत्रामध्ये आणि विजयाचं समीकरण सोपं करणारा चौकार जावेद सर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या स्वागताकरिता हा चौकार. तो बरोबर तुम्हाला 20 सेकंदांमध्ये या ठिकाणी डिलिव्हर करायचं. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी आता समीकरण 11 धावेंचं 12 धावेंचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7-12 आता SPL चा 7-12 कोणत्या संघाच्या नावावरती राहील. आता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 56 धावा फलकावरती लागला गेला. शेवटचा बॉल राऊंड द विकेट प्रणय. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला हवा आहे. पुन्हा एकदा फाईन लेगला टार्गेट केलंय आणि इथे सुद्धा गॅप मध्ये जाताना दिसतोय. मास्टर माइंड स्ट्रोक आणि मास्टर माइंड बॅटिंग मैदानामध्ये शुभमने केलंय. चौकार आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 ची गरज. 18 बॉल मध्ये 38 धावा शुभमच्या बॅट मधून, त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. शुभमला आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती का बॅटिंग केलं जेव्हा निहिल बाद झाला आणि लगेचच त्याच्या बॅट मधून षटकार आला. त्या षटकाराच्या माध्यमातून जो आत्मविश्वास मिळाला शुभमचा बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. 4 सामन्यांमध्ये 104 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि 221चा स्ट्राईक रेट तसं आपल्याला पाहायला मिळालं. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 8. आता ओव्हर नंबर 6 मध्ये या ठिकाणी प्रथमेश अर्थातच बंटीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणले गेले. 6 मध्ये 8 धावा त्याला रोखायच्या आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. निहिल बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पूर्णपणे AR फायटर मागणी टीमच्या डगआउट मध्ये शांतता पसरली होती. पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स आपण पाहिला होता, परंतु खऱ्या अर्थानं अपूर्व आणि त्याचबरोबर शुभमने जी बॅटिंग केली एक एवन जोडी, वन ऑफ द बेस्ट पेअर त्या ठिकाणी आपण पाहिला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आणि आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटेल. त्यामध्ये शुभम तांडेल आणि त्याचबरोबर अपूर्व गावड. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 8. 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता 6 चेंडू आणि 8 ची गरज. आकाश वर्सेस प्रथमेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रायझिंग डिलिव्हरी आणि पहिल्याच बॉल वरती बीट केलाय फलंदाज आकाशला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला. खेळपट्टीची मदत त्या ठिकाणी मिळत असताना पिच या ठिकाणी कंडिशन डिझर्व करते, ते क्रेडिट मैदानामध्ये बंटीला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आकाशला इथे आपण पाहतोय स्क्रीन वरती. दुसऱ्या बाजूला शुभम मैदानामध्ये एकटा लढलाय. अपूर्वची विकेट गेल्यानंतर, निहिलची विकेट गेल्यानंतर जबाबदारी स्वीकारली आणि या ठिकाणी केरव्या गावाचा वाघ या मैदानावरती दहाडताना दिसलाय. 18 बॉल मध्ये 38 धावा त्याच्या बॅट मधून. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला वेळ जास्त जातोय, प्लीज गाई करा क्रिएटिव्ह 11 मागणी संघ. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. भरपूर वेळ जातोय, प्लीज गाई करा मित्रांनो, कारण आज आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 6-6 षटकांचे सामने आपण खेळवतोय आणि एकंदरीत
7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत त्या दृष्टीने प्लीज गाई करा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 38 वरती खेळतोय शुभम, तो नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. आकाश स्ट्रायकिंग वरती 4 धावा त्याच्या बॅट मधून आणि या बॉल वरती परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय बंटीची. आता 2 धावा या बॉल वरती मिळू शकतात आणि यस त्या 2 धावा मिळाल्यात. आता समीकरण 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 6 धावा. पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय फलंदाज आकाशनं. तो कॉन्फिडन्स दिसतोय, तो सेल्फ कॉन्फिडन्स खूप मायने राखणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये परफेक्ट यॉर्कर होता. मागचे दोन्ही बॉल अव्वल दर्जाचे आणि बंटीने आपला स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये बॅटिंग मध्ये चमकला आणि आता गोलंदाजीमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 68 धावांचा पाठलाग करायचा. चेस मास्टर या मॅच मध्ये बनावा लागणार आहे. ऑलरेडी आतापर्यंत मागील 5 षटकांमध्ये शुभमचा बॅटिंग शो आपण पाहिलाय, परंतु मागच्या 2 बॉलवरती आकाश संघर्ष करतोय. संघर्षाचा वनवास सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मागच्या 2 बॉलवरती आकाशचा 4 बॉल 6 ची गरज. इथे फुलटॉस बॉल इथे सुद्धा प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये, परंतु कॅप मध्ये जाईल का पाहायचं आहे. प्रणय बारी त्या ठिकाणी त्या चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा घेतल्यात या बॉलवरती. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 मध्ये बनवायचे 4. मागच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये 4 धावा बनवावा लागणार आहेत. काय जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. बिना संघर्ष के कोई सफल नहीं बनता, पत्थर भी चोट के बिना भगवान नहीं बनता. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. पुढचा बॉल इथे पुल शॉट. डिस्टन्स हवंय आकाशला. पाहायचं इथे डिस्टन्स मिळेल का आणि यस डिस्टन्स मिळाला आणि अंतिम 4 मध्ये एअर फायटर माकणे संघ दाखल झालाय. 68 धावा चेस केल्यात. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 70 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या विजयाच्या धावा फलंदाज आकाशच्या बॅट मधून पहिल्या 3 बॉल वरती तो आत्मविश्वास दिसला नव्हता, परंतु 4थ्या बॉल वरती पलटवार केलाय. षटकार आलाय फलंदाज आकाशच्या बॅट मधून. मॅच समरी आपण पाहणार आहोत, परंतु या मॅच मध्ये उद्धार करता आणि संकट करता मिस्टर शुभम तांडेल, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं 38 धावा आल्यात. शुभम साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज. शुभमची रुपेशजी पाटील जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, रुपेशजी पाटील सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपण पाहतोय. 500 रुपयांचे कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच शुभम आपण या आणि आकाश साठी देखील 200 रुपयांचे कॅश प्राइज आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शुभम आपण या ठिकाणी यायचे, ज्याच्या बॅट मधून 38 धावा.